मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी स्पष्टपणे रम्याला विचारते, काय ग, काव्याचं मंगळसूत्र तूच चोरलं होतंस ना, तूच लपवून ठेवलं होतंस ना, तेव्हा काही पण बोलू नको असं लगेच रम्या घाबरत म्हणते. आणि आता एका क्षणी रम्याला धक्काच बसतो, तर रम्या विषय टाळून लगेचच तेथून निघालेली असते. तेव्हा नंदिनी आता लगेचच तिच्या हाताला पकडते, तिला अडवते आणि म्हणते, पार्थ आणि काव्याचे लग्न मोडण्याचं तू लाख प्रयत्न कर, पण मी तुला हे असं करू देणार नाही. तू हे विसरू नको, जरी ही काव्या नात्याने माझी मोठी जाऊ असेल तरीही रक्ताच्या नात्याने ती माझी धाकटी बहीण आहे. आणि मी मनात आणलं असतं तर तुझी लबाडी ही सर्वांसमोर फड करू शकलेच असते, पण मी तसं केलं नाही, कारण मी शारदा धनंजय मोहिते यांची मुलगी आहे. माझ्यावरच्या संस्कारांमुळे मी असं वागले नाही. आता एक लक्षात ठेव, काव्या ही बोलून दाखवते तर नंदिनी ही करूनच दाखवते असं म्हणून आता तिच्या हातामध्ये पाणी टेकवत लगेचच नंदिनी आता रम्याला गुड नाईट असं म्हणते. तर रम्याला अजूनच राग येतो आणि ती रागातच नंदिनीकडे पाहते आणि मग तेथून जाते. तर दुसरीकडे वसू रूममध्ये असते, आपटधोपट करत असते. रम्या तितक्यात तेथे येते. मग वसू म्हणू लागते, आज जरी आपला डाव फसला असेल ना, तरीही थोडी का होईना त्या काव्याची चिडचिड झालीच. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ते मंगळसूत्र नंदिनीच्या हाती लागलंच कसं. तेव्हा रम्या आता अगोदरच चिडलेली असते आणि मग ती तेथे वसूचं हे बोलणं ऐकून लगेचच तो पाण्याचा तांब्याच फेकून देते. मग आता रम्या, तू का चिडचिड करतीयेस असं आता लगेचच वसू विचारते. तेव्हा रम्या रागातच म्हणते, त्या दीड दमडीच्या नंदिनीने आई आज मला धमकी दिली मला. तेव्हा वसू रागातच विचारते, काय तुला धमकी दिली, पण का धमकी दिली? आता वसू विचारते. तेव्हा रम्या म्हणते, कारण तिला समजलं आहे की मीच ते मंगळसूत्र लपवून ठेवलं होतं. मला ती म्हणाली, माझ्याकडे पुरावा आहे की ते मंगळसूत्र तूच चोरलं होतं ना याचा, आणि मनात ठरवलं ना तर मी सर्वांसमोर तुझा खरा चेहरा उघड सुद्धा केला असता, पण मी तसं केलं नाही, कारण तसे संस्कार आहेत माझ्यावर माझ्या आईचे असं म्हणून आता लगेचच रम्या जे काही घडलं ते सगळं सांगते. मग आता वसूच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तेव्हा हिंमतच झाली कशी हिची असं म्हणून वसू तावातावाने आता नंदिनीला सुनवायला निघालेली असते. तेवढ्यातच रम्या आता लगेचच तेथे थांबते. मग आता लगेचच रम्या तिला अडवते आणि म्हणते, थांब आई, मला त्या नंदिनीचा सुद्धा राग आलाय, पण ती काव्य नाही आई, ती नंदिनी आहे. नंदिनी त्या काव्यापेक्षा अगदी शांत. या घरात आल्या आल्या तिने सर्वांबरोबर अगदी छान जुळवून घेतलंय आई, आणि मामा मामीचं मन सुद्धा अगदी जिंकलंय. त्या जीवाला सुद्धा हळूहळू ती आपल्या बाजूने करून घेतीये. शिवाय पार्थच्या मनातून पूर्णपणे अजूनही ती नंदिनी गेलीच नाहीये. या सगळ्यावरून तुला एक गोष्ट लक्षात येतीये का? आता नंदिनी ना सगळ्या बाजूने अगदी सेफ आहे. त्यामुळे आता उघड उघड तिच्याशी पंगा घेणं यापेक्षा दुसरा कोणताही मूर्खपणा नसेल. अगं आई, आपल्याला ती काव्या नंदिनीना मूर्ख वाटत होती, पण तिच्या शहाणपणाला पडती बाजू समजून आपण खूपच मोठी चूक केली. त्या दिवशी त्या काव्याला अगदी ठणकावून सांगत होती की मी जीवाला डिवोर्स देणार नाही. आज तोच धारदार शांतपणा तिच्या नजरेत पण होता. त्यानंतर तिच्या नजरेत पुन्हा एकदा मला नंदिनी मोहिते नाही, नंदिनी देशमुख दिसली, या घरची सून. त्या वसू म्हणते, याचा अर्थ तिने आज आपल्याला सोडून देऊन दोघींनाही सावध केले. आता ही मोहित्यांची मांजर देशमुखांची वाघीण होण्या अगोदर तिच्या गळ्यामध्ये ना पट्टा असा घालायलाच पाहिजे असं म्हणून लगेचच ती आता खूप चिडते. तर आता दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि मानिनी या दोघीही किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते, मला ना आज खूप छान वाटतंय. जसं भरलेलं ताट असतं आणि त्यामध्ये गोड पदार्थ येतो ना, तशी तू या घरात आहेस. तेव्हा नंदिनी आता हसते. मग त्यानंतर ती विचारते, आई, पण आज जेवणाचा बेत काय करायचा आहे? तेव्हा आपण छोलेची भाजी करूयात का? कारण मी रात्री छोले भिजत घातले आहेत. बरोबर आपला नेहमीचा जो मेन्यू असतो तोच, चटणी, कोशिंबीर, त्याचबरोबर श्रीखंड आणि पुरी. नंदिनीला समजतं की आज जेवण काय बनवायचंय. मग आता लगेचच ती म्हणते, आई, साखर संपली आहे. एक्स्ट्राची साखर कुठे असते तेवढं सांगा ना, म्हणजे या डब्यामध्ये काढून ठेवायला. आता श्रीखंड करण्यासाठी लागेलच ना. आता मानिनी म्हणते, हे बघ, इथे खालच्याच कप्प्यामध्ये असते. मग आता लगेचच मी ती साखर भरवून ठेवते असं नंदिनी म्हणते. तेवढ्यातच वसू तेथे येते आणि श्रीखंड तू बनवणार का असं नंदिनीला विचारते. आणि मला वाटलं फॉर अ चेंज तुझी बहीण म्हणते की काय मी करते म्हणून.
तेव्हा आहे कुठे ती की अजून झोपून राहिली असं आता लगेचच वसू विचारते. तेवढ्यातच काव्या तेथे येते आणि म्हणते की मी झोपलीच नाही आहे अहो, कारण जेव्हापासून तुम्हाला भेटले ना तेव्हापासून माझी झोपच उडाली आहे आत्याबाई, असं म्हणून ती वसूला चांगलेच सुनावते. मग आता वसू म्हणते हो का, अगं काव्या तू जर चांगली वागायला लागली ना तर मी स्वतः अंगाई गाईल तुझ्यासाठी. मग काव्या म्हणते नको, कारण एवढं प्रेम ना मला कधीही पचतच नाही, ते मला अजीर्ण होतं. मग आता वसू म्हणते की तुला प्रेम पचत नाही हे पहिल्या दिवसापासूनच मला माहीत आहे, कारण आमचा पार्थ आणि मानिनी इतकं चांगलं वागतायत तुझ्याशी, पण तू म्हणजे ना अशक्यच आहे. पण तुझी बहीण बघ ना, कारण तिला ना बरोबर समजलंय आमच्या मानिनीला कसं घोळात घ्यायचं ते. तेव्हा मानिनी आणि नंदिनीला मोठा धक्काच बसतो की हे आता घोळात घेणं म्हणजे नक्की काय. तेव्हा लगेचच त्या तिघीही जणी एकमेकींकडे पाहू लागतात. त्यानंतर काव्या म्हणते पण मी नंदिनी नाही आहे ना, कारण मी आहे. जे तिला येतं ना ते मला येत नाही, जे मला येतं ते तिला येत नाही. मग आता लगेचच वसू म्हणते तुला काय येतं ना हे शोधायला मला ना जरा भिंगच घ्यावं लागेल, पण काय आहे ना ते आमच्या घरात नाही आहे ना, आता त्यामुळे तू स्वतःच्या तोंडानेच सांग तुला काय येतं, असं लाडानेच आता वसू पुन्हा काव्याला विचारते. मग आता लगेचच काव्या ही डोक्याला हात लावते आणि म्हणते की मला ना दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये तोंडणं खूपच राहता नक्कीच येतं, असं म्हणून वसूला ती जबरदस्त टोमणा मारते. तेव्हा आता नंदिनी आणि मानिनी एकमेकींकडे पाहतच राहतात, तर काव्याने चांगलाच आता टोमणा तिला मारलेला असतो. वसू रागातच काव्याकडे पाहते. मग आता नंदिनीच म्हणते काव्या अगं काय बोलतीयस तू, मोठ्या आहेत ना त्या. तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते हो ना काव्या बाळा, अगं चांगल्या घरातली शहाणी मुलगी आहेस तू, मोठ्यांशी असं बोलू नये. आणि वसूताई आज दिवस काय आहे आता राहू द्या ना प्लीज. मग आता वसू म्हणते मला माहिती आहे ग आज काय आहे ते, पण हिला माहिती आहे का नक्की आज काय आहे ते. आज काय बनवायचं असतं, वेळेत स्वयंपाकघरात यायचं असतं, कारण कुठल्याही वारी हिचा जर तोरा सारखाच असतो, सतत आपली चिडचिड करत असते. आणि म्हणूनच ना आत्तासुद्धा आपला पार्थ आणि जीवा एकमेकांशी ना खूप फटकून वागायला लागले आहेत. तर आता दुसरीकडे पार्थ हा तयार होत असतो. तेवढ्यातच तेथे आता कुणीतरी दरवाजा ठोठवतं. पार्थ लगेच दार उघडतो. मग जीवा समोर असतो. दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता लगेचच पार्थ विचारतो काय बोलायचे बोल की. मग आता जीवा म्हणतो काय, माझी तर इच्छाच नाही आहे तुझ्याशी बोलण्याची, पण तुझाच मेसेज मला मिळाला आहे ना की तुला बोलायचं आहे माझ्याबरोबर म्हणून. मग आता पार्थ विचारातच पडतो आणि म्हणतो अरे तसं नाही, मलाच मिळाला आहे तुझ्याकडचा मेसेज की तुला बोलायचं आहे माझ्याबरोबर म्हणून. मग आता लगेचच युग तेथे येतो आणि म्हणतो मी दिलाय मेसेज दोघांनाही. मग आता लगेचच जीवा ओरडतो की तुला कोणी सांगितलं या भानगडीत पडायला, आता तू लहान आहेस ना, मग लहानासारखाच वाग. तेव्हा युग म्हणतो हो मी लहानच आहे, पण तुम्ही तर मोठे आहात ना, मग वागा ना मोठ्यांसारखं. मग जीवा अजूनच त्याच्यावर ओरडतो. आता लगेचच युग म्हणतो प्लीज आता बंद करा ना ही भांडणं. अरे यार आपल्या तिघांची किती मस्त टीम होती आणि प्रत्येक वर्षी आपण तिघेही मिळून एकत्र गुढी उभारायचो, मग यावर्षी सुद्धा एकत्र गुढी उभारूयात ना. मग आता जीवा म्हणतो गप रे तू, अरे गेल्या वर्षीमध्ये ना आत्तामध्ये ना खूप फरक आहे, कारण बऱ्याच गोष्टी या घडून गेल्या आहेत. म्हणून तो पार्थकडे खूपच रागात पाहत असतो. मग युग म्हणतो दादा ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत ना त्या घडून गेल्या, आता सगळं काही विसरून तुम्ही दोघेही एकत्र येऊ शकता ना. मग या ना, हाच तर मोटिव असतो ना गुढीपाडव्याचा. मग आता सगळं काही विसरून आपण एकत्र येऊयात. आता तो हट्टच करू लागतो ते काही नाही, तुम्ही सगळी भांडणं विसरून ना आता एकत्र यायचं म्हणजे यायचंच, आणि आता दोघांनी मिठी मारा बरं, असं म्हणून युग आता त्या दोघांनाही फोर्स करू लागतो. तेव्हा आता अरे मारा की मिठी, असं म्हणून युग त्या दोघांना पुन्हा पुन्हा सांगतो. पण आता जीवा म्हणतो अरे जा रे तू, पूर्वीसारखं आता काहीही होणार नाहीये. तेव्हा आता पार्थला खूप मोठा धक्का बसतो की जीवा असं सतत का बोलतोय कळतच नाही. मग आता लगेचच दुसरीकडे मानिनी ही वसूला विचारते ते दोघे का भांडतील, तुम्ही कुठलीही गोष्ट ना कुठेही घेऊन जाताय, आज चांगला दिवस आहे ना, आपण जरा हसत खेळत आणि गमतीत घेऊया का सगळं. मग आता वसू म्हणते हो का, बरं ठीक आहे मी प्रेमाने म्हणते हा तुझ्या मन मिळावू सुनेशी. मग आता वसू खूपच लाडात म्हणते सुनबाई काय येतं ग तुला करता. मग आता काव्या म्हणते हे पहा, प्रेमाने बोलल्यानंतर किती क्यूट दिसताय तुम्ही,
अहो तुम्ही म्हणाल ना ते आत्ता मी करते लगेच असं म्हणून ती चुटकीसरशी बनवूनच दाखवते असं वसूला म्हणते आणि हसते. तेव्हा आता मानिनी सुद्धा हसत असते. तर वसूला आता हसूच आवरत नाही. ती खूप मोठ्याने आता हसत असते आणि म्हणते काही गंमत आहे ना काव्या, म्हणजे कुठेही मला असा ओव्हर कॉन्फिडन्स दिसला ना तुझा चेहरा येतो ग डोक्यात. मग आता आज काय आहे माहीत आहे का तरी, असं आता लगेचच वसू पुन्हा एकदा तिला विचारते. तेव्हा आता काव्या म्हणते हो माहिती आहे ना मला चांगलंच. काही लोकांसारखी कडू कडू पानं असतात ना ती जिभेवर अशी चावून खायची असतात. मग आता असं म्हटल्याबरोबरच तिने वसूला चांगलाच जबरदस्त असा टोमणा मारलेला असतो आणि मग नंतर मानिनी काकूंच्या स्वभावासारखं गोड श्रीखंड खायला मिळतं ना, तो सण आहे आज. त्याला म्हणतात गुढीपाडवा. तेव्हा आता नंदिनी म्हणते काव्या अगं कशी बोलतेस तू त्यांच्याबरोबर. मग आता काव्या म्हणते कुठे काय बोलले ताई, अगं या एवढ्या प्रेमाने बोलतायत माझ्याशी म्हटल्यानंतर मला अगदी भरूनच आलं ना म्हणून मी असं बोलले. तर मानिनी मात्र गालातच काव्याकडे पाहून हसते. तेव्हा वसूचं नेमकंच लक्ष आता मानिनीकडे जातं आणि मग ती विचारते काय ग तुला फारच मजा येते का या सगळ्याची. मग आता लगेचच मानिनी म्हणते की अहो तसं नाही, मी हाच विचार करत होती की काव्याला काय काय येतं काय काय नाही, बाकी काहीच नाही. तेव्हा वसू विचारते हो का, बरं ठीक आहे हा, आज आपल्या सर्वांनाच समजेल ना की या गोड मुलीला नक्की काय काय येतं ते. आज गुढीपाडवा आहे, तू ना साधं सरळ आणि सोपं श्रीखंड बनव. आई चॅलेंज असं म्हणून आता लगेचच ती काव्याला जणू चॅलेंजेस देते. तेव्हा नंदिनी मात्र आता मानिनीकडे पाहून हसते. तेव्हा चॅलेंज ॲक्सेप्टेड आत्या असं म्हणून काव्या सुद्धा गप्प राहत नाही. मग आता काव्या म्हणते असं श्रीखंड आता करून दाखवते ना, तुम्ही जसं आत्ता या क्षणी गोड बोलताय ना तसंच सर्वांबरोबर नेहमी गोड बोलाल. मग आता मानिनी म्हणते काव्या. तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते काळजी करू नका मानिनी काकू, अहो मी काही उलट उत्तर नाही देत आहे त्यांना. उलट आज बघा ना आम्ही किती एकमेकींशी अगदी प्रेमाने बोलतोय, हो की नाही आत्याबाई. असं म्हणून पुन्हा एकदा काव्या ही तिला टोमणा मारते. मग आता वसू जरा रागातच काव्याकडे पाहते. त्यानंतर आता लगेचच काव्या म्हणते आता मी श्रीखंड बनवायला घेते हां, फक्त माझी एकच अट आहे, मी श्रीखंड बनवताना कोणीच इथे नाही पाहिजे. मग आता सगळ्याजणी तिच्याकडे पाहतच राहतात. काव्या म्हणते नाही पाहिजे मला कोणी इथे. खरं तर तिला वसूलाच या किचन बाहेर काढायचं असतं. मग आता त्यानंतर वसू म्हणते थांबा मी जाते असं म्हणून लगेचच ती तेथे एक डबा असतो ना त्या डब्यावरचं नाव वाचायला सांगते आणि सौ मानिनी हिज पार्कच्या बारशा निमित्त मिळालेली भेट. हे घर काही तुझं नाही आहे तिकडे मोहित्यांचं, हे घर देशमुखांचं आहे समजलं. त्यामुळे तिकडचे रोल ना तिकडेच ठेवायचे, इकडचे रोल पूर्णपणे वेगळे आहेत, देशमुखांचे रोल असे नाही आहेत. असं म्हणून वसूच तिला आता गप्प करते. आणि आज सणासुदीला आपण फक्त काही श्रीखंड खाऊनच दिवस साजरा करायचा आहे का, त्यामुळे भाजी कोशिंबीर पुऱ्या हे करण्यासाठी आम्हा सर्वांना तर इथे यावंच लागेल ना, हो की नाही. मग आता काव्या म्हणते बरं ठीक आहे थांबा हा काकू मी श्रीखंड करायला घेते असं लगेचच काव्या म्हणते. आता वसू लगेचच तिला अडवते आणि म्हणते थांब हा एकच मिनिट, म्हणून लगेचच ती तिला अडवत म्हणते काव्या बाळा तू कितीही सुंदर दिसत असेल ना तरीही आंघोळ ही करावीच लागेल हा तुला. तुझी आंघोळ झालीये का आज, बोल ना झालीये का आंघोळ, नाही ना. मग आता काव्या काहीच बोलत नाही. हे पाहून वसू आता मोठ्याने हसते आणि डोक्याला हात लावत म्हणते मला माहीतच होतं सणासुदीला आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये पाऊल टाकायचं नसतं. ही साधी रीत सुद्धा तुला तुझ्या मोठ्या बहिणीने शिकवली नाही का, काय ग नंदिनी तुला कळत नाही का लहान बहिणीला काय शिकवायचं काय नाही. मग आता सर्वजण वसूकडे पाहतच राहतात. तर नंदिनी आता जरा घाबरतेच. मग त्यानंतर काव्या म्हणते तिला कशाला विचारताय, ती आंघोळ घालणार आहे का मला, असं म्हणून आता लगेचच काव्या ही मानिनीला सांगत असते हो काकू पार्थ गेले होते ना आंघोळीला, ते आवरतायत आणि त्यांचं झालं की मी आवरेन. तेव्हा मानिनी आता हो असं म्हणते. मग काव्या म्हणते असो मी आता आलेच असं म्हणून ती लगेच रूममध्ये जायला निघते. आता काव्या गेल्याबरोबरच लगेच वसू म्हणते आई का नंदिनी तिला एकटीला श्रीखंड बनवू दे, अजिबात तू मदत करायची नाहीस तिला, आणि जर मला कळलं की तू मदत केली होतीस तर गाठ ना माझ्याशी आहे, असं म्हणून वसू आता तोऱ्यातच तेथून जाते. मग आता मानिनी म्हणते नको काळजी करू होईल सगळं नीट.
तेव्हा नंदिनी म्हणते हो, होईल सगळं व्यवस्थित. तर आता दुसरीकडे पार्थ आणि जीवा हे दोघेही एकमेकांना मिठी मारत नसतात. मग आता युग म्हणतो की काय रे, तुम्ही असंच करणार आहात का आता आयुष्यभर? अरे उद्या जर तुमच्या दोघांमध्ये तिसरा कोणी माणूस नडायला आला तर तुम्ही दोघेही असंच पाठ फिरवणार का एकमेकांपासून? पुढे जाऊन वसुहत्या जीवादादाला काही म्हणाली उलटसुलट तर पार्थदादा तू त्याची बाजू नाही घेणार का रे? अरे काय चाललंय आता, सोडा ना सगळं. अरे आधी किती मस्ती करायचात माझ्याबरोबर, मग आता सुद्धा करा ना ती मस्ती. मला चिडवायचात, मला काय नको ते बोलायचात, मला एकटं पाडायचात, मला लिंबू टिंबू म्हणायचात. अरे हे करण्यासाठी तरी एकत्र या, असं अगदी युग तळमळीने त्या दोघांनाही सांगत असतो आणि बिचाऱ्याच्या डोळ्यात पाणी असतं. त्यानंतर आता युग पुन्हा म्हणतो मी लहान आहे या घरामध्ये, पण मला आता असं वाटायला लागले जर मोठं होऊन लोक अशी वागणार असतील ना तर मला नाही व्हायचंय मोठं ना. एक काम करतो, एखादा कोर्सच घेतो आता आणि निघून जातो कुठेतरी लंडन ऑस्ट्रेलियाला शिकायला. मला नाही थांबायचं इथे, मी निघून जातो. असं म्हणून युग आता हा रागावैतागाने निघालेला असतो. तेव्हा पार्थ लगेचच त्याला अडवतो. तेव्हा आता पार्थ हा युगला थँक्यू असं म्हणतो आणि बरं झालं तू हे घडवून आणलं, मी मोठा आहे, मी हा पुढाकार घ्यायला हवा. आय एम सॉरी जीवा असं म्हणून लगेचच पार्थ जीवाची माफी मागतो. तेव्हा जीवा हा पार्थकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता लगेचच तो म्हणतो त्या दिवशी मी ओरडलो तुझ्यावर जीवा, ते ओरडायला नको होतं, आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून तो पुन्हा पुन्हा माफी मागतो आणि म्हणतो की लग्नात जे काही घडलं ते सगळं असं मनात साठवून ठेवलं होतं रे आणि मग अचानकच असा ब्लास्ट झाला. तेव्हा जीवाच्याही डोळ्यात पाणी येतं आणि तोही बिचारा रडत असतो. मग आता पार्थ म्हणतो मला तुझा राग आला होता त्या दिवशी, पण काय आहे ना बाळा, अरे तू नंदिनी बरोबर लग्न केलं होतंस, पण खरं सांगू का ज्या परिस्थितीमध्ये तू लग्न केलं होतं मला तुझा अभिमान आणि कौतुक वाटायला हवं होतं, पण मी चिडलो तुझ्यावर. असं म्हणून तो पुन्हा पुन्हा हात जोडतो आणि मला माफ कर असं म्हणतो. तेव्हा जीवाला आता धक्काच बसतो. आता लगेचच पार्थ म्हणतो जे काही घडलं ना ते खूप विचित्र पद्धतीने घडलं. तेव्हा जीवा आता आपले अश्रू पुसत म्हणतो की अजूनही काही वेगळं झालेलं नाहीये. मग आता लगेचच पार्थ म्हणतो हे बघ जीवा, युग म्हणतोय ना ते बरोबर आहे, हे जर आपण असंच वागत राहिलो, असंच बोलत राहिलो तर आपल्यातल्या गोष्टी कधी नॉर्मल होणार आहेत सांग ना तूच आता. अरे अचानक झालेल्या लग्नामुळे आपल्यामध्ये भांडणं झाली होती, हे बघ जीवा पण मी मूव ऑन झालेलो आहे, जे काही झालं गेलं ते आपण विसरून जाऊयात ना प्लीज. अरे आपल्या दोघांचं नातं याच्यापेक्षा खूप पुढे आहे. अरे तुला माहिती आहे ना तुझ्या चेहऱ्यावर हसू, तू आनंदी असलास तरच मी आनंदी असतो. तेव्हा जीवा आता पार्थकडे पाहतच राहतो, कारण त्या दोघांमधील बॉन्डिंग हे खूपच स्ट्रॉंग असतं आणि या लग्नामुळे त्या दोघांचं एकदमच फिसकटून गेलेलं असतं. दोघेही एकमेकांचा फक्त आणि फक्त राग राग तिरस्कार करत असतात. मग आता पुढे पुन्हा एकदा पार्थ म्हणतो अरे लाठीकाठी खेळताना आपण एकमेकांना जिंकवण्यासाठी नेहमी खेळायचो, का तर आपल्याला एकमेकांचा आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा होता. मग आता लगेचच त्या दोघांनाही ते लाठीकाठीचे प्रसंग आठवतात. ते क्षण आठवू लागतात की पार्थ हा नेहमी जीवाला जिंकवून देण्यासाठी स्वतः माघार घेऊन त्या स्पर्धेमध्ये हरायचा. अरे स्पर्धेच्या रिंगणात सुद्धा आपण आपल्या नात्याला महत्त्व देतो, आता आजही असंच करूया अशी तळमळीची विनंती आता पार्थ करत असतो. अरे जीवा प्लीज आपण नव्याने सुरुवात करूयात असं म्हणून लगेचच पार्थ हा त्याच्यासमोर हात करतो. मग आता जीवासुद्धा खूपच इमोशनल झालेला असतो आणि पार्थचं बोलणं आता त्याला पटलेलं असतं, त्यामुळे तो पार्थच्या हातामध्ये हात ठेवत असतो. आता युग आणि पार्थला खूपच आनंद होतो की जीवा आता थोडं का होईना पुढाकार घेतोय. दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवणारच असतात. तेवढ्यातच काव्या तेथे येते आणि जीवाकडे पाहतच राहते. तर जीवासुद्धा आता काव्याकडे खूप वेळ पाहत राहतो. सर्वजण काव्याकडेच पाहत असतात, तर काव्याची नजर फक्त जीवावर असते. तर जीवाला आता प्रचंड राग येतो. जीवा आता खूपच रागात काव्याकडे पाहत असतो. आपली मूठ अशीच पारच्या हातावर अशी आवळतो, जोरामध्ये असं धरून ठेवतो आणि लगेचच हात मागे घेतो. तेव्हा हे पाहून आता पार्थलाच मोठा धक्का बसतो.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. पाडवा असल्यामुळे आता सर्वजण छान सुद्धा तयार झालेले असतात. मग मानिनी म्हणते, चला आज लग्न झाल्यापासून तुमचा हा पहिलाच सण आहे आणि त्याचबरोबर वर्षातला हा पहिला सण असल्यामुळे चला बरं आपापल्या बायकांना प्रत्येकाने घास भरवा. मग आता जीवा लगेचच नंदिनीला पुरी आणि श्रीखंडाचा घास भरवतो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिच्या डोळ्यात आता चटकन पाणी येतं. हा रीतीप्रमाणे पार्थ सुद्धा आता काव्याला घास भरवत असतो, परंतु काव्य असा हात आडवा करते आणि मी माझी खाईल असं म्हणते. तेव्हा पार्थला खूप वाईट वाटतं. तर घरातील सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. तेव्हा हिला ना कडुनिंबाची पानं खायला घातली पाहिजेत असं वसू रागातच म्हणते. तेव्हा काव्य आता चटकन उठते आणि तेथे असणारी कडुनिंबाची पानच पटापट खाऊ लागते. तेव्हा घरातील सर्वजण काव्य काव्य तू काय करतेस असं तिला ओरडत असतात आणि थांबवत असतात, परंतु काव्य थांबतच नाही. त्यानंतर ती रूममध्ये निघून जाते. तेवढ्यातच तेथे आता पार्थ श्रीखंड घेऊन येतो. मग आता तो तिला म्हणतो, याने तुमच्या मनाचा नाही पण तोंडाचा कडवटपणा नक्कीच जाईल. तेव्हा काव्या लगेचच श्रीखंड खाते. तर पार्थ तिच्याकडे पाहून हसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.